आज दहिवडी येथे कुकुडवाड गटातील आणि मान तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनच्या निमित्ताने छाननी होती. छाननी आता पार पडली आणि छाननीमध्ये आमचे सगळे अर्ज जे होते ते वैध झाले आणि या निमित्तानं आज कुकुडवाड गटातील जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कुकुडवाड गटासाठी मला म्हणजे अनिल शिवाजीराव देसाई मला उमेदवारी दिलेले. आमच्या कुकुडवाड गणासाठी सो विद्या तानाजी काटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिलेले आणि वरकुटे मलवडी गणासाठी विक्रम शिंगाडे यांना उमेदवारी दिलेले. अशा आमची 3 लोकांची उमेदवारी फायनल झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुकुडवाड गटामध्ये साधारण 25-30 वर्ष मी त्या भागामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे आणि आता ही इलेक्शनची प्रक्रिया होत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार महादेवरावजी जानकर साहेब यांनी आम्हा सगळ्या मंडळींनी सांगितलं की आपण हे इलेक्शन एकत्रित करूया, एका विचारानं करूया. आणि आतासुद्धा हे इलेक्शन होत असताना म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, पवारसाहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यावर आमच्या चर्चा चालू आहेत. राष्ट्रीय काँग्रेसच्या पण काही लोकांची आमच्या चर्चा चालू आहेत. पण आत्ता आम्ही आणि राष्ट्रीय समाज पार्टी आम्ही आता हे इलेक्शन एकत्र लढतो आहे. याच्यामध्ये आपण बघितलं असेल मार्डी गटामध्ये सन्माननीय सदाशिव तात्या पोळांचे चिरंजीव मनोजदादा पोळ यांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्यांच्या सौभाग्यातील लढत आहेत. आदरणीय प्रभाकरराव देशमुख साहेब या जिल्ह्याचं या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण उमेदवार असेल हे सगळे आम्ही एका विचाराने एका ह्याने लढतो आहे. विशेषतः अभयदादा जगताप यांनी आम्हाला कुकुडवाड गटामध्ये बाहेर पण त्यांची आमची चर्चा चालू आहे. मी मगाशी सांगितलं पवारसाहेबांच्या गटाची, कारण जिल्ह्यातच आमची त्यांची युती आहे. त्यामुळं अभयदादा जगताप यांनी कुकुडवाड गटामध्ये आम्हा सगळ्यांना तिथं पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळे या तालुक्यातले आम्ही सगळी मंडळी एका विचारानं हे इलेक्शन लढतोय आणि हे जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रभाकररावजी देशमुख, मनोजदादा पोळ, अभयदादा जगताप या सगळ्यांच्या सहकार्याने हे इलेक्शन आम्ही लढतोय. आणि यामध्ये मी आता आमचे दोन्ही जे खालचे गणातले उमेदवार आहेत त्यांची पण आपल्याला माहिती दिली. मी बघत असतोय की बातम्या आपल्याच यूट्यूबवरती काही बातम्या बघतोय, कुकुडवाड गटाचा फॉर्म भरला, ह्यानं भटकेबाजी केली, त्यांनी काहीतरी बोललं, कुकुडवाड गटात सभा झाल्या, यांनी टीका केली, यांनी शिवाय दिल्या, हे सगळं आम्ही ऐकतोय. आम्हाला लोक विचारतात की अरे भाऊ तुम्हाला सभेमध्ये लोक काय बोलतायत, वाईट बोलतायत, तुमचं काय मत आहे, तुम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत नाही. मी त्यांना एकच सांगितलं की जेवढे ते मला शिव्या देतील तेवढी माझी मतं वाढणार आहेत. त्यामुळे मला त्यांनी अजून भरपूर शिव्या द्याव्यात. 5 तारखेच्या म्हणजे 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत जेवढ्या त्यांना शिव्या देता येतील आणि ठेवणीतल्या देतील तेवढ्या शिव्या त्यांनी आम्हाला द्याव्यात कुकुडवाड गटात येऊन. त्याचा परिणाम या शिव्याचं उत्तर लोकशाही पद्धतीने माझ्या कुकुडवाड गटातली जनता 5 तारखेला काय दिली हे तुम्हाला सगळ्यांना दिसेल. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सगळे आले, मी आपलं स्वागत करतो आणि त्याचबरोबर जे आमच्या उमेदवारांची आपली फक्त माहिती मी आपल्याला दिली याच निमित्तानं आपल्याशी बोलायचं. भाऊ असा एक प्रश्न होता की दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्ष आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र आला आहे, पण काँग्रेस असेल किंवा जे काही अपक्ष उमेदवार असतील यांच्याकडून म्हणजे मताधिक्य असेल किंवा मतांमधला जो काही फरक असेल तो यावेळी जाणवणार का कुकुडवाड गटामध्ये? तुम्हाला जर सांगायचं झालं तर काँग्रेसने आता काही ठिकाणी बी फॉर्म दिले आम्ही बघितलं, त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहेत. शेवटी असं असतं की ह्या 2 दिवसामध्ये एकतर 5 दिवसाची इलेक्शनची ही प्रक्रिया होती फॉर्म भरायची आणि याच्यामध्ये फॉर्म अत्यंत क्लिष्ट केलेले आहे. ऑनलाईन जरी ऑफलाईन असला तर त्याच्यामध्ये जे माहिती रकाने इतकी आहे की यामुळं 5 दिवस तुम्ही बघितलं असेल की उमेदवार सगळे याच्यामध्ये होते आणि त्यामुळे वेळ फार कमी मिळत. आता तुम्ही बघितलं असेल एका बाजूला तुम्ही बघताय की आम्ही सगळेजण मंडळी आहोत, पण एकसंघ वाटणारी सुद्धा भारतीय जनता पार्टीची म्हणून त्यांचीसुद्धा अवस्था तुम्ही बघत होता. त्यांचीसुद्धा फॉर्मसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कशी पळापळ चालू होती. म्हणजे आमचे एबी फॉर्म आम्ही सकाळी दिले होते, त्यांची एबी फॉर्म सगळे एकत्र येऊन 3 वाजेपर्यंत दिले आणि आज काही लोक छाननीमध्ये मी बघत होतो की ज्याला एबी फॉर्म मिळाला नाही ते कशी रागाने उठून जात होते.
तसं आमच्यात कुठे घडलेलं दिसलं का तुम्हाला? शेवटी यामध्ये अशी परिस्थिती आहे की या सगळ्यांच्या आमच्या चर्चा चालू आहे. विड्रॉला थोडासा वेळ आहे. खरं चित्र विड्रॉलनंतर समोर येईल. तोपर्यंत आम्हाला वाटतं की मताधिक्यावर काही परिणाम होणार नाही. कुकुडवाड गटापुरतं जर बोलायचं झालं तर जेवढे जास्त लोक उभे राहतील त्याचा 100% फायदा आम्हाला होईल, याची मला खात्री आहे. भाऊ, तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जाताना विकासाचा नेमका अजेंडा काय आहे, जसं की महिला सक्षमीकरण वगैरे असेल त्यासाठी? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये अनिल देसाई सार्वजनिक जीवनामध्ये साधारण या जिल्ह्यात मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये 30 वर्ष काम करतो आहे. आणि माझ्या कामाची पद्धत 30 वर्षामध्ये आम्ही गावोगाव फिरतो आहे. एकही माणूस यांनी खोटा नारळ कधी फोडला आहे आणि यांनी खोटं काय सांगितलं असं म्हणत नाही. म्हणजे हे कशामुळे आहे तर विकास कामं आजपर्यंत बोललेली आम्ही सगळी पूर्ण केली. मी गोंदवले गटात जिल्हा परिषद सदस्य होतो. करोडो रुपयांची कामं एका गावामध्ये मी केलेली आहेत. आणि ही कुठलीही सत्ता नसतानासुद्धा आज आमच्या पार्टीच्या सगळ्या लोकांची कामं होतात. त्यामुळे आमच्या पार्टीमध्ये कुठेही ओरडले तर मला पूर्ण खात्री आहे. आता साधारण 9 वर्षानंतर जिल्हा परिषदा होत आहेत. आणि जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था हा खऱ्या अर्थानं गोरगरीबच्या सर्वसामान्य माणसांचा एक केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या संस्था असतात. आणि ज्यावेळी या संस्थेमध्ये आमच्यासारखे लोक जातील त्यावेळी तिथले आरोग्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, सार्वजनिक रस्त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील, गावातील शाळेंचे प्रश्न असतील, म्हणजे हे जे प्रश्न, दवाखान्याचा प्रश्न असेल, पशुसंवर्धनच्या दवाखान्याचा प्रश्न असेल, महिला भगिनींसाठी बचत गटाचा विषय असेल, तरुणांसाठी छोटे मोठे उद्योगधंदे गावामध्ये शेतीपूरक उद्योगधंदे उभे राहावेत, याच्यासाठी काय करता येईल अशी वेगवेगळी विकासाची कामं ज्यांनी आम्ही समाजापर्यंत आम्ही पोचू आणि आमची नाळ समाजाशी जोडली जाईल असं जे काम आम्ही करत आलो तर ते फार मोठ्या प्रमाणावर पुढच्या कालखंडामध्ये कुकुडवाड गटात पण केलं जाईल आणि या तालुक्यामध्ये पण केलं जाईल. राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी ह्या आल्याच. आता काल अर्ज भरल्यानंतर जे काही भाजपचे उमेदवार असतील त्यांचे काही सोबतचे कार्यकर्ते वगैरे आहेत, तुम्ही त्यांच्यावर जी काही उपरीपणाची टीका केली होती त्याला पण त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि घड्याळाचं काठ हे मोडून टाकलेत असं त्यांनी एक स्टेटमेंट केलं. त्याला काय उत्तर द्याल? हे दोन गोष्टी, टीका टिप्पणी ही स्वतःच्या संस्कृती दिसत असते. तर विरोधी पार्टीवर टीका केली तर आम्ही समजू शकतो. पण काही लोक आपल्या पार्टीतल्या लोकांवर टीका करतात. मुसोडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, स्टेजवर जे विरोधातले जे सत्तेत सहभागी उमेदवार होते त्यांनाच ते म्हणत होते अरे नालायक कोण, म्हणजे मागच्या नालायकांनी नीट काम केलं नाही. आणि त्यातले 11 लोक त्यांच्यावर बाजूला असेल. परवा ओरकोटे मलवडीमध्ये सभा झाली आणि सभेमध्ये स्टेजवरती ती म्हणली अनिल देसाईच्या थीम, तुम्ही पण मला वाटतं की यूट्यूब चॅनल्सवाल्यांनी सगळ्यांनी ते हेडिंग लावलं की अनिल देसाईने माझ्या कुत्र्यावर लढून दाखव. ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती विकासाची आहे, विचाराची आहे. आम्ही टीका टिप्पणीला फारसं महत्त्व देत नाही. आम्ही राजकीयदृष्ट्या टीका करतो. आम्ही खुन्नस म्हणून वैयक्तिक असे एकीवरती वैयक्तिक कधी टीका करत नाही. त्यांनी एक वाक्य वापरलं तुम्हाला माहीत असेल की म्हणजे विरळीमध्ये सभा झाली आणि त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर फार एकीवर टीका केली. आणि त्यात ते काय म्हणत होते की यांनी आमच्या भाऊला मंत्र्याला आव्हान दिलं. त्यांनी शब्दांचा विवर्स केला. तुम्ही माझा वरकुटे मलवडीचा व्हिडिओ काढा. आमची लोकं मला सगळे काय विचारायचे की आता अनिल भाऊ इलेक्शन लागतं आहे आणि या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आता आपल्या गटामध्ये हा येतोय तो येतोय, असं झालं तर काय होणार, तुमची काय भूमिका राहणार आहे. तर त्यावेळी त्या व्हिडिओमध्ये हे सांगत होतो की अरे बाबांनो, आपल्याला कोण जर उभं राहिलं तर आपल्याला लढायचं आहे. ते राहू दे, त्यांच्या घरातलं राहू दे किंवा कोणाला आणून करू दे, आपल्याला लढायचं आहे. याचा अर्थ मला असं सांगायचं होतं की जरी त्यांनी राजीनामा देऊन जरी खाली राहिले तरी आपल्याला आपला गट आहे, आपल्याला सोडून चालणार नाही, आपल्याला लढावंच लागणार नाही. पुढे काय घडेल ते घडेल, त्याची आपल्याला फिकीर करून चालणार नाही. तर त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला आणि आम्हाला असं आव्हान दिलं, आम्हाला तसं आव्हान दिलं. कुकुडवाड गटामधले आव्हान आम्ही देत नाही, कुकुडवाड गटातली जनता आव्हान देते. त्याचं उत्तर तुम्हाला 7 तारखेला दिसेल. मताधिक्य काय असेल? काल त्यांनी सांगितलं 5 ते 7 हजाराचं भाजपला मताधिक्य मिळेल विजयाचं. तुमचं काय विजन असेल? किती मताधिक्य तुम्हाला मिळेल? याचं उत्तर तुम्हाला 7 तारखेला मिळेल. आज त्यांना वाटतंय किंवा जे काय म्हणतात ह्याच्या तळ्यात ते राहत आहेत, राहू दे, कशाला त्यांचा भ्रमनिनाश करू. आज खुश आहेत, त्यांना बरं वाटतंय. 7 तारखेपर्यंत त्यांचा आनंद राहू दे, कशाला हिरवत आहे त्यांचा आनंद. 7 तारखेला कळेल त्यांना किती मताधिक्य आहे आणि कुकुडवाड गट नक्की कोणाचा आहे. सातत्यानं 20 वर्ष आजपर्यंत मी कुकुडवाड गट कधी जाऊन दिलेला नाही आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती असताना जाऊन दिला नाही. आत्ता तर परिस्थिती फार चांगली आहे आणि विरळीची सभा तुम्ही मंडळींनी डोळ्यांनी बघितली
कुकुडवाड गटातला एक सुद्धा म्हणजे बाहेरगावातला माणूस आम्ही तिथं आणलेला नव्हता आणि आलेला नव्हता. जी माणसं आली होती ती त्वेषाने पेटून आली होती, अत्यंत रागाने आली होती की कोणतरी आपल्या भागातल्या लोकांच्याबद्दल वाईट बोलत आहे आणि काहीतरी आपल्या भागावर एक संकट येते या भावनेतून आली होती. त्यामुळे 7 तारखेपर्यंत त्यांना आनंदात राहू द्या. 7 तारखेनंतर कळेल तुम्हाला काय नीट पडते बोलायचं.